सध्या राज्यासह देशात गाजत असलेला मुद्दा म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। याच मागणीसाठी सोनम वांगचुक जे आहे ते दिल्ली येथे उपोषण करतायत आणि त्याचबरोबर अभिजित दीपके देखील त्यांना समर्थन देण्यासाठी दिल्ली येथे दाखल झालेले आहेत। मात्र आज त्यांनी संसद भवनावरती मोर्चा काढला आणि या मोर्चावरती जे आहे ते अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। याच मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत युथ आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेले रविराज साबळे आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूयात। दादा, काय सांगाल? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आहे, मुळातच इथलं सरकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती असंवेदनशील आहे। मागचे 30 दिवस झालं सोनम वांगचुक सर, त्यासमवेत अभिजित दीपके, CJP हे सगळे विद्यार्थी मिळून जंतर मंतरवरती आंदोलन करतायत। ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी यांनी असंख्य प्रयत्न केले। शेवटी यांनी सोनम सरांना 21व्या दिवशी उपोषणाच्या उचलून नेलं आणि नजरकैदेत ठेवलं। मुळातच हा लोकशाहीची हत्या आहे। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार या भारतीय नागरिकांना दिलेला असताना पण अशा प्रकारची गळचेपी हे सरकार करतंय, म्हणजे यांना विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतच खेळायचंय। आणि हे सिद्ध होतं। धर्मेंद्र प्रधानांनी नैतिकतेच्या मूल्यावरती त्यांच्या काळामध्ये झालेला हा घोळ आहे। त्यांनी नैतिकता जपून राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण ते गेंड्याची कातडी पांघरून बसलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांनी बहुतेक राजीनामा दिला नसेल। पण तुम्ही जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची ही चळवळ अशीच चालू राहणार आहे। CJPचे शिष्टमंडळ जे आहे ते JP नड्डांना भेटण्यासाठी गेलं होतं। 3 तास तात्काळ उभं होतं आणि JP नड्डांनी चर्चा केली ती केवळ 10 मिनिटं। यावरती देखील मी म्हटलं ना, या सरकारला या देशामध्ये हुकुमशाही लागू करायची आहे। हे सरकारमधली लोक म्हणजेच सर्वोच्च असं झालंय। सर्वसामान्यांचं इथं कोणी ऐकलं जात नाही। चर्चेला बोलवलं, 3 तास ताटकळत ठेवलं, 10 मिनिटांमध्ये फक्त सांगितलं की आम्ही अंतर्गत चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ। अरे, तुम्हाला कळत नाही आहे का की तुम्हाला नैतिकता, तुमच्यामध्ये संवेदनशीलता काही उरली आहे का? 29 लेकरांनी आत्महत्या केल्या नीट पेपरफुटी घडल्यानंतर, आणि ज्यावेळेस नवीन नीटचा रिपेपर झाला त्याच्यामध्ये पण असंख्य घोळ आहेत। तरी पण हे सरकार जागं होत नसेल तर यांना काय बोलायचं? पण एक गोष्ट सांगतो, हा भारत देश लोकशाही मूल्यांवरती लोकशाही मार्गाने चालतो। जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत या देशामध्ये आंदोलन करण्याचा, या देशामध्ये आवाज उठवण्याचा अधिकार कोणी हिरवून घेत नाही। सरकारने वेळीच जागं व्हावं आणि हे हुकुमशहासारखं बंद करावं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात। जर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा नाही झाला तर आपली भूमिका पुढे काय असणार? शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेईपर्यंत विद्यार्थी थांबणारच नाहीत। मग त्याला 1 वर्ष गेलं तरी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय विद्यार्थी थांबणार नाहीत। नीट पेपर फुटीसारखे प्रकार रोखण्यासाठी सरकार जोपर्यंत उपाययोजना करणार नाही तोपर्यंत विद्यार्थी थांबणार नाही। कारण भविष्यच काय उरलं नाही तर विद्यार्थी आता करतील काय? पेपर फुटीसारख्या घटना घडल्या म्हणजे गरीबाचं लेकरू 10-10, 20-20, 30-30, 50-50 लाख भरू शकतं का? पोटाला चिमटा काढून हे शिकत आहे, वरतून असे पेपर फुटीचे प्रकार घडले तर काहीच उपयोग नाही। म्हणून विद्यार्थी शेवटपर्यंत लढणार, न्याय मिळेपर्यंत लढणार। अभिजित दीपके आहे, त्यांनी तरुणांची चळवळ मोठ्या प्रमाणात उभं केली। भविष्यात रविराज साबळे असं नेतृत्व करताना दिसतील? मुळातच नेतृत्व करण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा प्रश्न मोठा करणं आणि त्याच्यावरती न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहोत। श्रेयवादामध्ये न जाता विद्यार्थ्यांना एकत्रित करून आजचा हा युथ लढतोय। मग अभिजित दीपके असू देत, कांगणे सर असू देत, मी असू देत किंवा इतर शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती बोलतायत, एकत्र येतात। तुम्ही छत्रपती संभाजीनगरचं आंदोलन बी बघितलं, कोणी नेता नव्हता त्याला, तरी पण ते आंदोलन सक्सेसफुल झालं। सरकारला बॅकफूटवरती यावं लागलं आणि 1 वर्ष पुढे परीक्षा ढकलावी लागली। पण आता भीती ही आहे की MPSCची परीक्षा हे पुढे करताय की नाही ऑनलाईन होईपर्यंत। म्हणून आमची ती मूळ मागणी होती की आम्ही शेवटपर्यंत लढणार। तर आम्ही लवकरच पुण्याला आंदोलन घेतोय। त्या काहीच नाही झालं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती, एकत्रित प्रश्नांवरती तोडगा नाही निघाला तर आम्ही मंत्रालयावर यायला पण कमी करणार नाहीत। मग नेतृत्व हे विद्यार्थीच करतील। नक्कीच भविष्यात जर विद्यार्थ्यांना न्याय नाही भेटला तर मोठं आंदोलन जे आहे ते मंत्रालयावरती निघताना दिसेल, असं रविराज साबळे यांनी सांगितलं। मी वैभव पारवे, मराठी, धाराशिव।